चरणामध्ये तुकाराम महाराज अजून एक दुसरं चिंतन असं करतात. पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराज देवाच्या रूपाचा परिचय करून देतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज देवाच्या स्वरूपाचा परिचय करून देतात. आमचा देव कसा आहे, ज्यांनी कासे पितांबर धारण केलेला आहे असा आमचा देव आहे. आमचा देव कसा आहे, समचरण सरोजम सांदणी लांबधामम जघननिहित पाणिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयेत. स्मित हास्य त्याचं आहे, ज्यांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत. असा आमचा परिचय हा स्थूल स्वरूपातला 3 चरण म्हणून पाहिजे. अभंगाची अजून एक गंमत अशी आहे, म्हणजे ती पण शंका भाविकांना उत्पन्न होणं स्वाभाविक आहे आणि झाली पाहिजे, की संपूर्ण अभंगामध्ये सहज मला आता आठवलं म्हणून सांगून जातोय. रूपाचा आणि स्वरूपाचा परिचय आहे, पण संपूर्ण अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी परमात्मा पांडुरंगाचा परिचय करून दिला असं आपण म्हणतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे. संपूर्ण 4 चरण तुम्ही म्हणून पहा. 4ही चरण म्हटले तर देवाचं नाव कुठेच येत नाही. आता जी आपण सुरुवात केली की परमात्मा पांडुरंगाचा तुकाराम महाराज परिचय करून देतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या तुळशी आरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले सगळा अभंग तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुखा आवडीने. कुठं देवाचं नाव आहे? मग हा विष्णूचा परिचय नाहीये का? हा कृष्णाचा परिचय नाहीये का? एका वाक्यात उत्तर देतो, माझ्या विषयाकडे जातो. 4ही चरणात तुकाराम महाराजांनी देवाचं नाव कुठंच घेतलेलं नाहीये, पण जे वर्णन केलेले त्या वर्णनाचा दुसरं नाव डोक्यात येत नाही. विठ्ठल पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराज परमात्म्याच्या रूपाचा परिचय करून देतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज स्वरूपाचा परिचय करून देतात. देव कसा आहे म्हणजे देव सुंदर आहे. सुंदर बद्दल मी शेवटी बोलणार आहे, माझे 3 परिचय करून देणं झाल्यानंतर. देव कसा आहे म्हणजे त्यांनी तुळशीचा हार गळ्यात घातलेला आहे. हा सगळा परिचय देवाच्या रूपाचा झाला, पण तुकाराम महाराज शेवटच्या चरणात देवाच्या स्वरूपाचा परिचय करून देतात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हेची सर्व सुख. तुकाराम महाराज म्हणतात हेच काय जे आहे ते सर्व सुख आहे. सुखासाठी माणसाचे प्रयत्न आहे. परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे महाराज. परमात्मा जर सुखरूप असेल तर सुख सुद्धा सूक्ष्म आहे. ते किती सूक्ष्म आहे मी सांगितलं. झाडापेक्षा फांदी, फांदीपेक्षा डाळी, डाळीपेक्षा चंद्र, आणि त्या चंद्रापेक्षा कितीतरी पट परमात्मा सूक्ष्म आहे. तो साध्या डोळ्यांनी दिसत नाही. मनाची नखीन लगे जेत बुद्धीची दृष्टी न लगे इंद्रिया कीर जोगे मनवाचातीत परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे. सुख अत्यंत सूक्ष्म आहे. असं कुणी जावं आणि देव पाहावं, देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे ठावो. देव पाहण्यासाठी एक प्रकारची उंची असावी लागते महाराज, आणि हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. कुणीही यावं आणि गर्दी करावी आणि सांगावं आम्ही देव पाहिलाय, आम्ही तुम्हाला देव दाखवतो, एवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी आधी ते अंगात असावं लागतं. त्याच्यासाठी हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे किंवा प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. हे ज्याला अनुभव आलेला आहे तोच हे सांगू शकतो. काय म्हणे माझा अनुभव आहे अंगे, ते राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. देखला देखला
तुला आठवलं नाही तर काकडा ऐका वेगळा गोडवा आहे, विठ्ठल नाम जप ऐका वेगळा गोडवा आहे, रात्री कीर्तन ऐका वेगळा गोडवा आहे, आणि हे सगळं झाल्यानंतर भजन ऐका वेगळा गोडवा आहे. काय काय ऐकायचे तयारी करून ठेवा, 8 दिवस तुमच्या हातात आहे. आणि महाराज आहेत त्यामुळे फारच आग्रह केला तर नाही म्हणणार नाही, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. आपलं जरी विठ्ठल नामचं ठरलं, तुम्ही जर फारच आग्रह केले महाराज एक दिवस मी सांगत नाही म्हणजे आता एक जणांनी एक नंबर टाकला, चालू विषयावर तो विषय होता की या नंबरवर कोणीही फोन करून अमुक अमुक विषयाची उत्तरं देऊ नये, हा नंबर टाकला. तसं मी काही तुम्हाला सुचवतोय अशा गोड गैरसमजात राहू नका. आणि झाल्यावरही जर काही महाराज मागणी आली तर ती त्यांच्या स्वरूपात त्यांची स्वतःच्या भावनेची ती मागणी आहे, माझा त्याच्याशी काही हे नाहीये. चांगली मागणी करण्यासाठी जर मी निमित्त होत असेल तर उलट आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल सूक्ष्म सुख आहे, मनोवाच्या ती तुझे हे स्वरूप फिटला संदेह निमाले तुझे पण अत्यंत सूक्ष्म स्वरूप सुख आहे. ते सुख किती सूक्ष्म आहे महाराज, जे न देखे रवी ते देखी कवी. एक कालिदासाने एका ठिकाणी दृष्टांत दिलाय, म्हणजे एक राजा होता अत्यंत नाजूक, अत्यंत नाजूक. काही काही राजे होते महाराज तितके नाजूक. आदरणीय राऊत महाराज जेव्हा संस्थेत काही वर्ष होते आणि जेव्हा ते नाटाचे अभंग वगैरे पाठ घेत होते, आपल्या सगळ्यांना माहिती होतं कालावधी, सगळ्यांना माहिती आहे ऐतिहासिक कालावधी होता. ते नेमके ते ऐतिहासिक कालावधीचा इतिहास बसणारे आम्ही होतो. अजून आपला विषय, आणि खरं आपला विषय आपल्या करायला फार चांगला असतो. कारण नको तो विषय फार जाऊन काय होतं माहिती का, मी आता मला आठवलं म्हणून सांगतो, संबंध नाहीये तरी सुद्धा सांगतो. संसार तुटायची दोनच कारण आहे, घरचे विषय बाहेर जा. हा यांच्यासाठी नव्हता तर हा आपल्यासाठी होता विषय. त्याला समजला त्यांनी काम करा, ज्याला नाही समजलं त्यांनी काम वाढवा. असं राऊत महाराज एकदा कान्होपात्रेविषयी सांगत होते. त्या कान्होपात्रा इतक्या नाजूक होत्या म्हणे की त्यांनी जर विडा खाल्ला तर तो विडा त्यांच्या कंठातून खाली जाताना दिसायचा, एवढ्या त्या कान्होपात्रा नाजूक होत्या. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी, संत कान्होपात्रा. तसा राजा इतका नाजूक होता महाराज, हे आपलं प्रमाण माहिती आहे तर ही सत्यता आहे. त्यामुळे राजा इतका नाजूक होता, इतका नाजूक होता की तो एक हत्तीवर बसला होता. हत्तीवर अंबारी होती, अंबारीवर 7 गाद्या होत्या आणि त्या गादीवर राजा बसला होता. हत्तीच्या पायाखाली विलायची आली तर राजाला सर्दी झाली. नाजूक, अत्यंत नाजूक महाराज. पेलाभर पाणी पिलं तर 2 दिवस आजारी, अत्यंत नाजूक. तुम्हाला सांगतो ह्या राजापेक्षा 10 पट सुख नाजूक आहे. इतकं नाजूक आहे की तुम्हाला सांगेपर्यंत त्या सुखाचं दुःखात कधी रूपांतर होईल सांगता येत, इतकं नाजूक आहे. आपलं सुख जर आपण 100 लोकांना सांगायला गेलो तर तुम्ही सुरुवात करा, 100 पेढे एका डब्यामध्ये घ्या, झाल्यावर घ्या किंवा मी जाताना घ्या, पहिला मला द्या, मी चालल्या जाईल. फक्त चांगल्या इकडची पेढी चांगली असतात, कमी साखरेची असतात, त्यामुळे मला आवडत. फार पुढे पेढी इकडचे लोक करत नाही, चांगली आहे. ते प्रमोद महाराजांचं वाक्य आहे, सहज आठवलं म्हणून सांगतो, भजन आणि भोजन याचं पूर्ण ज्ञान माणसाला असलं पाहिजे. काय खावं, कसं खावं, कधी खावं, ते फार सांगतात महाराज झाल्या वगैरे सगळं. मला तो काही विषय सांगायचा नाही, माझं श्रद्धास्थान आहे. मला सहज आठवलं म्हणून भजन आणि भोजन ते म्हणतात मी कायम सांभाळतो. पेढ्यावरून विषय निघाला, 100 पेढे घ्यायचे, आपलं सुख आहे. कोणतं गाडी घेतली, कोणती घेतली, 1,00,000-1.5 लाखाची एखादी कोणतंही नाव घ्या, चला एखादी 2 व्हीलर घेतली, रॉयल एनफिल्ड घेतली, म्हणून 100 लोकांना पेढे देत जायचं. 100व्या माणसापर्यंत तुमचा उत्साह आणि तुमचं सुख तसंच राहायचं का मला येऊन सांगायचं, राहूच शकत नाही. पहिल्या 10 माणसाला तुम्ही पेढे द्या, तुमचं सुख तसंच आहे. 11व्याकडे गेलं की त्याला कळतं की त्याने स्विफ्ट घेतली, 12व्याकडे गेलं की त्याला कळतं आणि ह्याच्याकडे तर पहिलेच बुलेट झाली आणि ती विकली, 13व्याकडे गेलं की अरे याने तर फॉर्च्युनर घेतली, 100वा म्हणतं की माझ्या बुलेटचा कारखाना आहे. कुठे गेलं तुमचं सुख? पहिला पेढा देताना जे सुख तुमचं होतं, मी गाडी घेतली, सुख राहत नाही. आणि या सुखाची एक गंमत सांगतोय, इतकं नाजूक आहे, इतकं नाजूक आहे, आणि जे जितकं नाजूक आहे ना त्याचा 1% सुद्धा व्हेरियंट 99% व्हेरियंटला खराब करतो. कोरोना गावात एक माणूस असला अख्खं गाव घेऊन जातो. तुला गल्लीत ते माणूस असला की महाराज काय सांगावं, रावण आल्यासारखं माणूस त्याच्याकडे पाहत. माणूस तोच अनुभव तुम्ही डोळ्यासमोर आणा, पत्रे लावलेली आहे, दाराला कुंपण. बरं त्याच्या घरात कोरोना निघाला की सुद्धा इतक्या वाईट नजरेने त्याच्या घराकडे पाहते, एवढं घर त्याच्या बाजूने जाते.
तुम्ही मला सांगा, हे आत्ताचं जर असं आहे तर ज्ञानोबरायांच्या काळात काय शिवशी होत असलो, पाणी शिंपलं. अरे 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 अरे, हे संन्यासांची मुलं. आपला व्हेरियंट आहे, त्यांचा व्हेरियंट तो होता. व्हेरियंट मध्ये फरक आहे, भावनेत फरक नाहीये, हे ध्यानात घ्या. आता आपण जसं एखाद्या व्यक्तीकडे कोरोना झाल्यावर पाहत होतो ना, त्याच्यापेक्षा 100 पटीने 1000 पटीने जास्त लोक ज्ञानोबरायांकडे पाहत होते, कसे राहत असतील ज्ञानेश्वर. माझा मुद्दा चालू आहे, एखाद्याला जर कोरोना झाला तर तो अख्खं गाव घेत होता. सुखाचंही तसंच आहे. 1% सुख जर असेल तर 99% सुखाचं दुःखाचं, 1% जर दुःख असेल तर 99% सुखाचा तुम्हाला उपभोग घेऊ देत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, दशरथ राजाला बघा, काय नव्हतं दशरथ राजाकडे महाराज 800 बायका होत्या. तुम्ही म्हणाल महाराज श्रीमंती सांगितली, पहिलेच कशाची सांगितली? 800 बायका. बरं, महाराज तेव्हाच्या बायकांची, तेव्हाच्या राजांची ती श्रीमंती होती. एखादं म्हणतो का कृष्णाने 1000 केल्या होत्या, तुम्ही किती करू शकता? म्हटलं एकही नाही. जी आहे तिचंच राजा कसं चालतो आम्हाला माहिती आहे. म्हणतो 800 कसं सांभाळणं असेल बरं त्यांनी? किती पैसा लागत असेल? कुठं तुरीची डाळ संपली, कुठं मोहरी संपली, कोणाची ऍडमिशन आहे, कोणाचा BMS नंबर लावायचा, कोणाची ऍग्रिकल्चर शेती तुटली, बोर फुटल्या. काय 800 बायका किती? रघुकुळाचा तो रघुवंश नावाचा ग्रंथ आहे. रघुवंशामध्ये त्यांची सत्ता कुठपर्यंत होती तर असे तू हिमाचलापर्यंत नाही, जिथपर्यंत पृथ्वी आहे तिथपर्यंत रघुकुळाची सत्ता होती. एवढं सोडा, जिथपर्यंत पृथ्वीच्या बाजूला सुद्धा पाण्याचा भाग आहे तिथं सुद्धा रघुवंशाची सत्ता होती. तिन्ही लोकात रघुवंशाला मान होता. म्हणून ते काही तो याचा भाग घातला, तो वरदान मागितलं होतं. ते दशरथ राजा तिकडे वर स्वर्गामध्ये युद्ध करायला गेले होते, मदत त्यांनी बृहस्पतीला केली होती. रामायण बघा तुम्ही. तिन्ही युगामध्ये ज्यांचं वर्चस्व होतं, सर्व पृथ्वीवर ज्यांची सत्ता होती, काय सुख नसेल मला सांगा? सगळं सुख होतं, तरी सुद्धा सर्व दुःख आहे कल्पते असं वाक्य दशरथ राजांच्या मुखी येण्याचं कारण काय होतं? 1% दुःख आहे. कोणतं? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःख आहे कल्पते. एक पुत्र नाही म्हणे महाराज, असलेलं सगळं सुख काही कामीचं नाही. सर्व दुःख आहे कल्पते. कल्पते म्हणजे भासतं, जाणवतं, किंवा मला सध्या तेच सगळं दुःख म्हणून भासत आहे. सगळं सुख आहे पण काही फायदा नाही. 1% दुःख आहे. कोणतं? मुलगा नव्हता, बरं तो झाला, आता सगळं सुख पाहिजे नाही. काही नाही म्हणजे महाराज झाला तसं काहीच वाक्य आहे. कनिष्ठासी काय? द्यावा राज्यभार ज्येष्ठासी, ज्येष्ठासी द्यावा राज्यभार, कनिष्ठासी धरावे दुरी दिगंतर. राम जन्माच्या बंधू पहा, वशिष्ठ सांगा नको, तिथून पुढे सगळे चालू होतं. झाल्या दुःखाचे पुन्हा 100% घटले की पुन्हा एक आलं. तिथून पुढे रामरायाला वनवासात जाईपर्यंत दशरथ राजाला रोज दुःख होतं, एकही दिवस सुख नव्हतं. त्रिभुवनाधिपती त्रैलोक्याचा राजा रामचंद्रांच्या तीर्थरूप असून सुद्धा 1% दुःख होतं. कोणतं? राज्याभिषेकाच्या दिवशी याला वनवासाला जायचं. शेवटपर्यंत चरित्र पहा महाराज, दशरथ राजाचे प्राण गेले तेव्हा रामराय जवळ नव्हते. सगळं सुख होतं, भरत होता, शत्रुघ्न होता, पण रामराय जवळ नव्हते. सगळं माणसाला 99% सुख असेल तर उपयोग नाही, 1% दुःख असेल तर ते 99% सुख भोगू देत नाही. सुखाची गंमत आहे. आणि सुख ज्याला तुम्ही सांगत राहाल तसं सुख कमी होतं. किंबहुना तुम्हाला दुसऱ्याचं सुख दिसलं की तुमचं सुख आपोआप दुःखात रूपांतर होतं. उदाहरण देतो, आपल्याकडे लाईन जाते, इकडे जाते का? 12 तास एवढी नाही जात. तुमची समृद्धताच आहे, तुमचं खरोखर तेवढं भाग्य आहे. म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो. विदर्भ इकडं उलट सांगू, पहिल्यापासून उलट सांगू. मराठवाडा अत्यंत भावनिक आहे. लोकांचे निकष वेगळे असतील, माझा निकष आहे, माझा निकष माझ्यापुरता मर्यादित आहे. मराठवाडा अत्यंत भावनिक आहे. हा जो आपला खानदेश आहे अत्यंत सधन आहे. तुम्ही काही म्हणा, अत्यंत सधन आहे. आणि विदर्भ अत्यंत आळशी आहे. म्हणून मी 10 वाजताच कीर्तन संपवणार आहे. यांना अजून भौगोलिक प्रदेशच माहिती नाही की मी विदर्भातला आहे. माझा मुद्दा चालू होता, लाईन जाते आमच्याकडे 12 तास जाते. जपानमध्ये अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे, तुमच्या मोबाईलवर एक ऍप्लिकेशन असतं. तुमचा मीटर रिडिंगचा नंबर तुम्ही तो तिथे टाकला की तुमचं ते सगळ्या क्युरी येतात. काय क्युरी झाली, बटन दाबलं की तुमची लाईन येऊन जाते. अमेरिकेत काही वेगळी टेक्नॉलॉजी म्हणतात, तिथे कस्टमर केअरला फोन लावला तर तुमचा नंबर पण बरोबर त्या गल्लीत येतो. आमच्याकडे लाईन गेली की काय होतं, आम्ही कुठंच फोन लावतो, पहिले बाहेर येऊन पाहतो. शेजारची जी गेली खुश, तिथं सुखाचं दुःखाचं रूपांतर होतं. पाहतो तुम्हाला लाईन गेल्यावरती सुख व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे?
दुःख व्हायला पाहिजे, पण बाजूच्याची सुद्धा गेली आणि मग सगळ्या पूर्ण गल्लीची गेली म्हणजे काहीच घालवायचं. मला झालेलं दुःख सगळ्या गल्लीला झालं, आपल्याला दुःख वाचत नाही महाराज, आपल्याला आनंद होतो. त्याला काय म्हणतात माहिती का, आपण हसलो तरी विघ्न संतोष, आणि हा फार मोठा दुर्गुण आहे. दुसऱ्याला झालेला आनंद न पचणं हा फार मोठा दुर्गुण आहे. म्हणजे आता मला 5 तारीख मिळाली, त्याच्यातही दुःख आहे. तुम्हाला सांगतो पुढे जाऊ, माणसाच्या सुखाची दुःखाची गंमत आहे. कोणाला दुःख आहे तुम्ही म्हणाल, मी सांगतो आमच्याशीच रिलेटेड विषय आपल्यात आहे. सुखाची गंमत अशी आहे, सुख मिळून सुद्धा दुःख भासतं आणि दुःख असून सुद्धा सुख भासतं. ही गंमत आहे. आमचा विषय सांगतो, 365 दिवस डायरी भरली आहे, समाधान नाहीये, एकही दिवस कीर्तन नाहीये, आनंदात आहे. सुखाची गंमत आहे महाराज. आळंदीत काही काही लोक असे महात्मे आहेत महाराज, रोज कीर्तन आहे, रोज कीर्तन आहे आणि भरपूर पैसे आहेत. ते हसत म्हणतात तेवढे दिल्याशिवाय जाणारच नाही मी. त्यांचा स्वभाव करतात आणि तो त्यांचा प्रश्न आहे. लोक त्याला दुःख 1 लाख रुपये देत असतील म्हणून मी दुःखी व्हायचं, हा लाईक केल्यावर सगळ्यात परिणाम झाला ना. आता तुम्ही ज्याच्यावर असले, तुला नाही भेटत तो तुझा प्रश्न आहे राजा, त्याला भेटतात त्याचं सुख त्याला भेटू दे. सुखाचं असं आहे, सुख अत्यंत सूक्ष्म आहे महाराज, आणि परमात्मा त्या सुखापेक्षाही सूक्ष्म आहे. मी राजाचा दृष्टांत दिला, तुम्हाला सांगितलं ते सुख त्याच्यापेक्षा 10 पट सूक्ष्म आहे. त्या सुखाची जर आपल्याला प्रचिती व्हायची असेल तर त्या सुखाच्या स्थूलाकडून आपल्याला सूक्ष्माकडे जावं लागतं. पहिल्या 3 चरणात तुकाराम महाराज आपल्याला स्थूल रूपाचा परिचय करून देतात आणि शेवटच्या चरणात सूक्ष्म रूपाचा परिचय करून देतात की परमात्मा कसा आहे. परमात्मा हा सुखरूप आहे. तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. अजून 2 परिचय मला करून द्यायचे. मी 10:30 पर्यंत कीर्तन किंवा 11 पर्यंत कीर्तन करण्यासाठी इच्छित आहे. सगळेजण हो म्हणतील, पण तुम्ही माझा प्रदेश विसरला. माझ्या वेळेत कीर्तन संपवतो. 3 स्वरूपात तुकाराम महाराज परिचय करून देतात. दुसरा परिचय आहे रूपाकडून स्वरूपाकडे. पहिला होता स्थूलाकडून सूक्ष्माकडे, दुसरा परिचय रूपाकडून स्वरूपाकडे. पहिल्या 3 चरणात देवाचं स्वरूप रूप तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि शेवटच्या चरणात स्वरूप तुकाराम महाराजांनी सांगितलं. देव दिसतो कसा, सुंदर आहे. देव राहतो कसा, असे पितांबर, रूपाचा परिचय. देव कानात काय घालतो, मकर कुंडले तळपती श्रवणी. देव गळ्यात काय घालतो, कंठी कौस्तुभमणी विराजित. सगळा रूपाचा परिचय. तो दिसतो कसा म्हणजे नाही का, ते एखादं स्थळ आलं की उंची 5 फूट, हाईट 3 फूट, हे माणसं वाचत नाही, खाली वाचतात. लक्षात आलं ना तुमच्या, हे काहीच वाचत नाही, रंग सुद्धा पाहत नाही हो. आधी खालचे एकम दशम शतम ते पाहतात आणि 6 फिगर जर असं तर काहीच पाहत नाही. डन. अहो म्हणजे पाहून तर काय आधी पाहायचंच नाही. म्हणजे पूर्वी होत नव्हते का लग्न, जुने उदाहरण देतात. माणसाचं रूप तुकाराम महाराज देवाचा 3 चरणात रूपाचा परिचय देतात. रूप पाहता आलोचनी सुख झाले हो साजनी. ते रूप पाहिल्यानंतर सुख, असं रूप कसं आहे, तो सुंदर आहे महाराज. त्याने गळ्यामध्ये तुळशीचा हार घातलेला आहे. पण गंमत अशी होती, माणूस रूपापेक्षा स्वरूपाकडे जास्त कल दिला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला जर एकाने सांगितलं की महाराज एखादी अत्यंत गोड मुलगी आहे, मुलगा लग्नाचा आहे, समोर दिसला म्हणून दृष्टांत दाखवलं म्हणून सांगतो. आता कोणाबद्दल बोललो विचारायचं नाही, कोणी पण जो बिन लग्नाचा असत त्याच. चला मुलगी सुंदर आहे म्हणे, मग काही नाही म्हणे, थोडी काळी आहे, मग फार सुंदर आहे म्हणे, तुमचा शेवटपर्यंत सांभाळ करेल, तुम्हाला आयुष्यभर सांभाळ, कुठे बाहेर पाठवणार नाही, म्हणजे असू द्या काही अडचण नाही. आणि मुलगी अत्यंत रूपवान आहे महाराज, दिसायला फार सुंदर आहे, पुण्यात जॉब करते, पण तिची इच्छा आहे म्हणे की ते सासू सासरी हा विषयच अत्यंत देखणी मुलगी आहे. तुम्ही रूपाचा विचार नाही करत, तुम्ही तेव्हा स्वरूपाचा स्वभावाचा विचार करता. तुकाराम महाराज परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख करून देतात. आधी रूपाची ओळख झाली तर परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख होईल. पहिल्या 3 चरणात रूपाचा विचार आहे. पहिलं चरण सुंदरते ध्यान, दुसरं चरण तुळशी आरगळा, तिसरं चरण मकर कुंडले. सगळे म्हणून पहा, सगळा रूपाचा परिचय. रूपाचा परिचय करून देत असताना आमचा परमात्मा विटेवर उभा आहे हे त्याचं रूप आहे. प्रत्येक रूपामध्ये एक विशिष्ट प्रकारचा भाव देवाचा असतो. विटेवर उभा राहण्यात त्याचा काहीतरी स्वभाव आहे. तुळशी आता हार गळ्यात घालण्यात त्याचा काहीतरी स्वभाव आहे. मी फक्त एकच सांगतो, विटेवर का उभा आहे? प्रमाणम भवाब्दे रिदम नामतानाम रितम भक्तराभ्याम धृतो येन तस्मात् विधातु सत्यै
धृतो नाविकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. परमात्मा विटेवर का उभा आहे? एवढं त्रैलोक्याचा अधिपती जगन्नियंता परमात्मा परमेश्वर आणि कशावर उभा आहे महाराज? विटेवर. वीट केवढी असते? मोठी वीट नाही, केवढी वीट असते? काय साईज विटीची? उंची असते 4x9. 4x9 वर मला सांगा, एक माणसाला जर 4x9 ची वीट दिली तर उभं राहते का? एका विटीवर एक पाय बसतो. तुम्ही नीट ठेवून पहा. साधारणतः ढोबळ मळणी एका पायाची वीट आहे आणि हा एका पायाच्या विटेवर 2 पाय ठेवून 3 दिवस झाले उभा आहे. 28 युग झाले उभा आहे. त्रैलोक्याचा एवढं सुद्धा एक पंचवार्षिक जर जगली, बसायला जर खुर्ची नाही दिली तर अपमान होणारे आपले राजे कुठे आणि हा त्रैलोक्याचा राजा कुठे? अशा उभा आहे महाराज, विटेवर उभा आहे. पण त्याच्यात त्याचा स्वभाव आहे. स्वतः स्वभाव आहे, माझ्या भक्ताने मला फेकून दिलेली सुद्धा एखादी गोष्ट असेल तरी ती मला समाधान देऊन जाते, तरी ती मला प्रसन्नता देऊन जाते. पत्रम पुष्पम फलनतोयम योमे भक्त्या प्रयच्छति. सांगायला वेळ नाहीये, नाही तर ज्ञानोबारायांच्या सगळ्या उभ्या वाचा. येर पत्र पुष्प फलतोय आपल्या सगळ्या मुलांच्या पाठांतरातल्या उभ्या. देव सांगतो काही नाहीये ना, पुष्प नाहीये, फळ नाहीये, पान नाहीये, काहीच नसतं तर पाणी तरी घाल म्हणे, आणि काहीच नसतं तर निदान माझं स्मरण तरी कर. इतका भोळा देव कुठे भेटतो का? भोळ्यावरून आठवलं, 500 वर्ष तुमचा संघर्ष चालू म्हणून तंबूत राहणारा आमचा देव. संघर्ष कोणाचा चालू आहे? रामाचा नाही चालू आहे, आपला चालू आहे. त्याचा जर संघर्ष चालू असता त्याने रावणाला एका जन्मात मारलंय. 500 वर्ष कशाला लागत होत? आणि ते पण मुलांविषयी सारख्याला बुद्धी व्हायला. पण जे खळांची व्यंकटे सांगतो ज्ञानोबा आहे, जर 700 वर्षात तुम्ही बोलू शकता तो तर राम आहे. पण संघर्ष तुमचा आमचा चालू होता. माझे भक्त माझ्यासाठी जर लढतायत, माझ्या भक्तांना जर मला तिथं बसवण्याची इच्छा आहे, ते जोपर्यंत म्हणतील तोपर्यंत मी तंबूत राहायला तयार आहे. ही भावना आहे. देवाचा हा स्वभाव आहे. त्यामुळे 22 जानेवारी आपल्यासाठी सगळ्यांसाठी ऐतिहासिक दिवस आहे की गड्यानो राजा की झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. ही भावना ज्या गोपाळांची होती तीच भावना कारसेवकांची आज, की 500 वर्षानंतर आमचा राजा सिंहासनारूढ होतोय, त्यामुळे प्रत्येकाने दिवाळी केली पाहिजे. तुम्ही म्हणाल हो हो, नुसतं हो हो म्हणायचं नाहीये. प्रत्येकाने किमान 25 दिवे घरासमोर लावायचे, गोडधोड जेवायला करायचं, सकाळी रामरक्षा, हनुमान चालीसा, सुंदरकांड जे येतं ते म्हणायचं. काहीच नाही येत तर काय, शरण शरण हनुमंताचं एक माळ जप करा, काही होत नाही. त्याच्यातही देवाची ती स्तुती आहे जी रामरक्षेत आलेली आहे. संध्याकाळी रामरक्षेचं चिंतन करा, पाठांतर करा, आणि रात्री फोडता येईल तेवढे फटाके फोडा. एखाद्याच्या आई वडील जर म्हणत असतील की ते फटाके फोडायचे नाही, प्रदूषण, मला फोन लावा, विलास काकाकडे नंबर आहे. फटाके बसली पाठवली, प्रत्येकाने फोडले पाहिजे. महाराज 500 वर्षानंतर आपला देव तिथं बसतोय आणि आमच्यासाठी कंठ सद्गतीत होण्याची साठी क्षण हा असा आहे. काय पुण्य केलं असेल महाराज, तिथलं निमंत्रण आलं परंपरेला आणि तिथं जाण्याची संधी प्राप्त होतीये. मला तिथं जाण्याची संधी 22 तारखेला जी प्राप्त होतीये ना, माझी ही भावना आहे. माझ्या परिचित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती संधी प्राप्त होते. त्या सगळ्यांच्या वतीने मी 22 तारखेला नमस्कार करतो. जिल्ह्यातून 3 जण आणि त्या 3 जणात रामरायाने जर आपल्याला बोलवलं तर बहुता सुकृताची जोडी, पूर्वजन्मी सुकृते थोर केली. कदम माऊलीने आता कीर्तन केलं आपल्या लक्ष्मीनाथ महाराजांच्या पुण्यतिथीत. त्याची एक छोटीशी तरी फार व्हायरल झाली. कदम माऊलीने त्याच्यात 21 पिढ्यांचा इतिहास सांगितला, आदिनाथांपासून श्रद्धेय बाबांपर्यंत. त्या 21 पिढ्यांची फलश्रुती म्हणजे रामरायाचं दर्शन घ्यायला मिळत आहे. ही माझी भावना आहे. मुद्दा काय चालू होता? कोणाच्या लक्षात मुद्दा काय चालू होता? आपण सामान्य दिलेली गोष्ट सुद्धा मी कशासाठी विचारलं तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही विसरले होते का? तसंही समजायला हरकत नाहीये, पण त्याच्या पुढचं कारण आहे. ऐका, त्याच्या पुढचं कारण आहे. आणि माणूस तेव्हाच विसरतो जेव्हा तो भावना विवश होतो. आणि जर मी भावना विवश होऊन विसरलो असेल तर विसरण्यापेक्षा भावना विवश होणं हा गुण आहे, दुर्गुण नाही. विठ्ठल